आणि सांगितलं गुरुजी माझ्याकडे फक्त 60 दिवस शिल्लक राहिलेले आहेत आणि तुम्ही आला, तुमचं दर्शन झालं, तुमचं स्मरण केलं तर ते घर पवित्र होतं आणि साक्षात तुमचं दर्शन झालं तर ते जीवन किती पवित्र होईल. म्हणून गुरुजी मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही आणि बाष्कळ गोष्टी तुम्हाला विचारणार नाही. माझा एकच प्रश्न आहे, येशाम संस्मरणात पुंसाम, माझा एकच प्रश्न आहे, काय आहे? पुरुषस्य यत कार्यः म्रियमाणस्य सर्वतः. ज्या व्यक्तीला कळालं की मी मरणार आहे अशा व्यक्तीने काय केलं पाहिजे, कोण्या देवाचं भजन केलं पाहिजे? गुरुवर मला फक्त एवढं तुम्ही सांगा. हे प्रभु मुझे बताओ चरणों में कैसे आया चरण तुम्हारी, अब मुझे कैसे पाओ चरणों में कैसे आया चरण तुम्हारी, अब मुझे गुरुजी मी 7 दिवसामध्ये कोणाचं भजन करू, कोणाचं पूजन करू आणि काय करू की जेणेकरून मला भगवंत भेटल आणि माझ्या जीवनाचा उद्धार होईल. कारण की महाभारतामध्ये सांगितलं संतांची भेट झाल्याच्या नंतर संतांना व्यवहारातले संसारातले प्रश्न नाही विचारले पाहिजे. काय विचारावं तर काय मी उद्धार पावेन, काय मी उद्धार पावेन, काय उद्धार पावे, काय कृपा करील नारायण, काय कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संत जन. केलं पाहिजे. संसारिक लोकांनी कधीही संतांकडे गेलं तर कधीही आपल्या आत्मज्ञानाच्या गोष्टी विचारावा की माझ्या जीवनाचा उद्धार कसा होईल, मला भगवत प्राप्ती कशी होईल, ह्या गोष्टी विचारल्या पाहिजे. राजन, तो जो प्रश्न मला विचारलेला आहे तो तुझ्यासाठी नसून समस्त जगातल्या माणसांसाठी, जीवांसाठी आहे. का तर ह्या जगाचा एक नियम आहे आणि तो नियम असा आहे, तो नियम खंडित झाला नाही, नियम आहे म्हणून चांगला आहे. आणि तो नियम असा आहे, ज्याचा जन्म होत असतो त्याला मरण एक दिवस येतच असतो. एवढे कोणाला कमी आयुष्य असेल, कोणाला जास्त असेल, पण जावं तरी ह्या दिवस या जगातून जावंच लागतं. जन्म जिस दिन हुआ समझो, जन्म जिस दिन हुआ समझो, कभी तो मौत भी होगी. जन्म जिस दिन हुआ समझो, जन्म जिस दिन हुआ समझो, कभी तो मौत भी होगी. विवेकी माणसाने एक गोष्ट ध्यानात ठेवावी, आहे दुःख आहे म्हणून दोनही गोष्टींचा जीवनामध्ये स्वीकार करता आला पाहिजे, तेव्हा जीवनात समाधान प्राप्त होतं. कभी शहनाई बजती है किसी के
किसी के जन्म होने पर, किसी के जन्म होने पर तो डोली भी उठेगी वो, डोली भी उठेगी वो, आखिरी बारात भी होगी। जन्म जिस दिन हुआ समझो, जन्म जिस दिन हुआ समझो, कभी तो मौत भी होगी। सुबह होने से पहले तय हो आगे रात भी होगी। भगवंताने पाठवलं, आपल्या कर्माने आपल्याला पाठवलं, तसं आपण हे जगात आलो. पण हे जगत असताना, जीवन जगत असताना त्याला सुंदर कसं बनवायचं, त्याला सुखी कसं बनवायचं हे आपल्या हातात आहे. आणि ते सत्कर्माने आपल्याला बनवता येतं. म्हणून जीवनामध्ये सत्कर्म करून जीवन सुंदर बनवा. आणि ह्या जीवनाचा महक सुगंध जगामध्ये दरवळत राहिला पाहिजे कीर्ती रूपाने. कारण आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. परतला सूर्य परतला सूर्य ओठावर ओघळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा, आनंद या जीवनाचा सुगंध परी दरवळावा. म्हणून जीवन सुंदर बनवणं आपल्या हातात आहे. आणि ते बनवलं पाहिजे की आपण गेल्याच्या नंतर आपण कीर्ती रूपाने हे जगात दरवळत राहिलं पाहिजे. लोकांच्या होटातून आपला जीवनाचा प्रवास निघाला पाहिजे. याला फार महत्व आहे. आणि जीवनाची खरी संपत्ती तीच आहे. पण ह्या संपत्तीला आपल्याला जपायचंय, ह्या संपत्तीला आपल्याला कमवायचं आहे. तर कशी कमवणार? सत्कर्म रूपी कर्माने, परोपकार रूपी कर्माने आपण ती कमवणार आहोत. आणि ती कमवलीच पाहिजे. जगात आपल्या गेल्याच्या नंतर काही शिल्लक राहत नाही शिवाय आपल्या कीर्तीच्या. महाराज, मी मरणार आहे, मला शाप लागलेला आहे, तर मी काय करावं? शुकाचार्याने सांगितलं, राजन, समस्त मानव समाजासाठी तो हा प्रश्न विचारलेला आहे. आणि या सृष्टीचा एक नियम आहे. ज्ञानेश्वरीमध्ये सांगितलं, उपजते नासे नासे ते पुनरुक्ती दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. ज्याचा जन्म झाला त्याला मरण आहे. म्हणून वरियाणे येशिते प्रश्न कृतो लोकहित नृप आत्मविद संवितः पुंसा श्रोतव्य विषय पर. सगळ्यांसाठी हा प्रश्न विचारला. तुझ्या प्रश्नावर मी खुश आहे. म्हणून राजा घाबरू नकोस. पण घाबरण्याचं कारण काय आहे भागवतामध्ये सांगितलं. निद्रया हे ते नक्तम व्यवाहेन च वावयम कुटुंब भरणेन वाहा. प्रत्येक जीवाला आपण मरणारे याचा विसर कशामुळे पडला? तर अर्धा आयुष्य आपल्या झोपेमध्येच गेलं आहे की नाही. 100 वर्षाचं आयुष्य आहे की नाही. अर्धा आयुष्य आपल्या झोपेमध्ये गेलं. उरलेल्या अर्ध्या आयुष्यामध्ये कुटुंब भरणेन वा, कुटुंबाचं भरण पोषण करण्यामध्ये गेलं. आणि त्यांचं भरण पोषण करायचं म्हणून काहीतरी उद्योग करावाच लागतो. म्हणून व्यववाहेनच वा, व्यवहार करावा लागला. म्हणून आपलं अर्ध आयुष्य झोपेत गेलं, अर्ध आयुष्य काबड कष्ट करण्यात गेलं, मुलाबाळाला सांभाळण्यात गेलं. असं करता करता मरण आलं आणि जीव मरून गेला.
मग स्वतःसाठी काही करायला वेळ भेटला का आपल्याला? नाही भेटला. मग 24 तास आहे. एक दिवस कशाला म्हणते 24 तास. मग 24 तासातले 8 तास तुम्ही झोप घ्या. भागवतामध्ये सांगितलं एका शरीराला 8 तासाची झोप खूप झाली, त्याची बॉडी पूर्ण प्लेन होऊन जाते. झोप झाली की माणूस फ्रेश होतो. 8 तासाची झोप घ्या, 8 तास काम करा. राहिलेल्या वेळामध्ये तुमच्या कुटुंबाला थोडा वेळ द्या आणि त्याच्यामध्ये 1 तास, किती 1 तास रोज भगवत भजनासाठी द्या. ज्ञानेश्वरी असं ज्ञानेश्वरी वाचा, नसल वाचता येत तर जप करा, रामकृष्ण हरीचा जप करा, मंदिरामध्ये जा, मंदिरात जाऊन सेवा करा, थोडं भगवंताच्या सानिध्यामध्ये बसा, काहीतरी करा, पण नित्य नियमाने करा. काही नित्य नेमाविन अन्न खाये तो श्वान, वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ. ज्या माणसाच्या जीवनामध्ये काही नियम नसतो तो माणूस श्वान आहे. एकतर कुत्रा म्हटले त्याला, नसता बैल म्हटलेला आहे. वाया मनुष्यपण भार वाहे वृषभ. एषं न विद्या न तपो न दानं न चापि शीलं न गुणो न धर्म, ते मृत्यू लोके भुवि भार भूतश्च मृगाश्चरन्ति. कोण आहे ते? ज्याच्या जीवनामध्ये विद्या